नमस्कार. आज आपण स्टोरीटेलचा ऐकू आनंदे हा दिवस साजरा करतो आहोत आणि या निमित्ताने आपण पहिल्या सत्रामध्ये सकाळपासून खूप छान छान म्हटलं तर तत्वचिंतन ऐकलेलं आहे, अध्यात्मावरती गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि त्यातून असं लक्षात आलं की आनंदाने जर जगायचं असेल तर आज आपण ऐकू आनंदेच्या निमित्ताने आनंदांबद्दल चर्चा करतो आहोत. तर आजच्या काळामध्ये ह्या सगळ्या आनंदाचा रिलिव्हन्स काय आहे, या सगळ्याचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग करता येईल आणि आनंद म्हणजे काय हेही आपण समजून थोडंसं घेऊया. विशेषतः 2000 सालानंतर प्रामुख्याने जीवनाचा वेग हा इतका झपाट्याने वाढला, म्हणजे माहिती युग सुरुवात झाली आणि 2000 पूर्वीचं जे जग होतं ते संपूर्ण गेल्या 20 वर्षामध्ये आपल्या आसपासचं जग बदललं. आपण मोबाईल असो, कॉम्प्युटर असो, ह्याला एका पद्धतीने अडकून बसलो त्याच्यामध्ये की 6-7 तास किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त आपण सातत्याने या सगळ्या साधनांमधनं हे माहिती घेतो आहोत, ती प्रोसेस करतो आहोत. एका अर्थाने आपण माहितीचे ग्राहक बनलो आणि त्या माहितीवरती आधारित आपण प्रतिक्रिया द्यायला लागलो आणि त्याच्यामधनं एक वेगळ्या प्रकारचं जीवन, वेगळ्या प्रकारची समस्या, वेगळ्या प्रकारचा संघर्ष आज आपल्या समोर उभा राहिला आहे. म्हणजे एकीकडे माहिती प्रचंड वाढली, पैसा प्रचंड वाढला, पण दुसरीकडे आनंदाचं प्रमाण कमी झालं आणि तणावाचंच प्रमाण वाढलं. हा फरक आपल्याला दिसतो आहे. अशा या काळामध्ये आपल्याला आनंदाबद्दल तेवढ्याच वैज्ञानिक पद्धतीने जर विचार करता आला, चर्चा करता आली तर बघूया असा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की स्टोरीटेलवरती यापुढच्या काळामध्ये आनंद हा विषय घेऊन आपण अनेक गोष्टी, म्हणजे काही संशोधन करावं, काही जे आनंदाबद्दल झालेलं संशोधन आहे त्याबद्दलची माहिती द्यावी किंवा एकूणच आनंदी राहण्याबद्दलचा एक विचार प्रसार करावा, सस्टेनेबल लिव्हिंगबद्दल बोलावं आणि एकूण समाज जीवन हे आपल्या ऐकण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशा पद्धतीने आनंदी, सुखी, शांती निर्माण करता येईल हे पाहावं. हा विचार करून आपण आज आनंदाबद्दलच्या गप्पा मारणार आहोत. आणि आनंद काय आहे आणि त्याच्याबद्दलचे काय संशोधनं थोडीफार झाली आहेत किंवा कशा पद्धतीने पाहिलं जातं याबद्दल थोडासा सरळ साधेपणाने आणि सोपेपणाने विचार करणार आहोत. त्यामधला प्रामुख्याने जो पहिला भाग आहे तो म्हणजे की आपण आनंदी असतो का? खरंच आपल्याला आनंद मिळतो का? जीवनामध्ये आपण आनंदी आहोत का असा जर प्रश्न विचारला कुणाला तर फार थोडे लोक अगदी स्पष्टपणे सांगू शकतील की हो, मी आनंदी आहे आणि छानपणे पैकी मी जगतो आहे, मला कशाची चिंता नाही आहे आणि मी अतिशय आनंदी आहे. मग हे सगळे श्रीमंत माणसं आनंदी असतात का? गरीब आनंदी नसतात का? या सगळ्याबद्दलचे प्रश्न हे विशेषतः गेल्या या शतकाच्या सुरुवातीपासून पडायला आणि विचारायला सुरुवात झाली. याचं कारण म्हणजे धर्म असेल, वेगवेगळ्या विचारसरणी असेल, त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला आणि एक प्रकारे कन्झ्युमरिझम किंवा ग्राहक हा वाढला. पूर्वी स्कॅर्सिटी होती, अन्न किंवा एकूण साधनांची खूप कमी होती. त्यावेळच्या चळवळी, त्यावेळचे संघर्ष हे वेगळे होते आणि आता ॲम्पल हाच प्रश्न, ही समस्या निर्माण झाली आहे. इतकी प्रचंड माहिती आहे की यातलं माझ्यासाठी काय हे निवडताना तणाव निर्माण होतो आहे किंवा सत्ता, संपत्ती, सुबत्ता ही एकीकडे वाढली आहे पण आनंद कुठे हरवला ते कळत नाही आहे. त्याच्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. तर या सगळ्या समस्यांना कशा पद्धतीने डील करायचं, खरंच आनंद काय आहे याबद्दलचे प्रश्न विचारायला सुरुवात झाली. आणि पहिल्यांदा हा प्रश्न विचारला गेला की जेव्हा अमेरिकेमध्ये एवढी प्रचंड सत्ता असून, सुबत्ता असून तिथे तणाव सगळ्यात जास्त आहे. तिथे 26/11 नंतर विशेषतः भीतीचं वातावरण सर्वात जास्त आहे. तर मग खरोखर राष्ट्रामध्ये विकास हे GDPने, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टनी मोजला जातो की जिथे वस्तू आणि सेवांची उपलब्धता सर्वात जास्त, तो विकसित देश, ती विकसित माणसं की ज्यांच्याकडे ही सगळी सत्ता आणि संपत्ती, समृद्धता आहे, जी भौतिक समृद्धता आहे, ते खरंच आनंदी आहेत का?
असा प्रश्न विचारायला सुरुवात झाली आणि भूतानने हा प्रश्न विचारला की ह्या GDPनी तुम्ही विकास मोजणार का आमच्या देशामधले नागरिक हे आनंदी आहेत, त्याच्यामुळे आनंदाचं परिमाण काहीतरी तुम्ही शोधणार आणि त्याच्यामधनं बघणार की हे विकसित आहे की नाही. आम्ही भूतानमधले लोक हे निसर्गाच्या जवळ आहोत, निसर्गाबरोबर राहतो आहोत, त्याच्यामुळे आम्ही अधिक आनंदी आहोत, आम्ही सुखी आहोत, आम्हाला या भौतिक गोष्टींची गरजच नाही आहे. प्लास्टिक विरहित असा तो देश आहे. तर अशा देशामध्ये ह्या देशाला काही तुम्ही क्रायटेरिया लावणार का तुम्ही अमेरिकेच्याच मापदंडातून सगळ्या देशांमधला विकास किंवा अविकसित हे ठरवणार, असे प्रश्न विचारले जायला लागले. आणि ज्याला हॅपीनेस इंडेक्सबद्दलचा विचार सुरू झाला की खरोखर कुठल्या देशामधले लोक हे जास्त सुखी आहेत, जास्त आनंदी आहेत. आणि याचे जेव्हा सर्वे झाले तेव्हा लक्षात असं आलं की एकीकडे विकसित देश आहे पण तो त्यातले नागरिक कमी आनंदी आहेत, एकीकडे गरीब देश आहे पण त्यातले नागरिक आनंदी आहेत. पण दोन्ही म्हणजे जिथे दोन्हीचा बॅलन्स साधला आहे की विकसित पण आहे, समृद्ध पण आहे आणि तिथले लोक पण आनंदी आहेत, असे देश, अशा हॅपी सिटीज किंवा असे सर्वे झाले त्या प्रामुख्याने स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज जे आहेत ज्यांचे इतरांबरोबर संघर्ष नाही आहेत पण जे डेव्हलप्ड आहेत, जिथे मल्टीनॅशनल कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, पैशाचं नियोजन खूप आहे आणि भांडवल पण आहे आणि दुसरीकडे तिथल्या नागरिकांसाठी व्यवस्था अशा पद्धतीची आहे की तिथले नागरिक पण सुखी आहेत, त्यांना अनेक सुविधा पण मिळत आहेत, तणाव कमी आहे. या सगळ्या देशांमध्ये स्टोरीटेल जिथून येतं त्या स्वीडनचा समावेश होतो, आयर्लंड आहे, नेदरलँड आहे, ह्या सगळ्या ज्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत तिथे एक प्रकारे वेगळा बॅलन्स साधला जातो. आणि इथे आत्ता जसं ह्याच्यामध्ये मागच्या वर्षी आपण प्रामुख्याने पाहिलं की ग्रेटा नावाची मुलगी ही पुढे आली आणि तिने सांगितलं की आमच्यासाठी तुम्ही निसर्ग ठेवणार आहात की नाही, आणि त्यातून सस्टेनेबिलिटीची चर्चा सुरू झाली. आणि म्हणून हा आनंदाची, सस्टेनेबिलिटीची आणि निसर्गाला जोडून घेऊन जगण्याबद्दलची अशी ही चर्चा ही प्रामुख्याने सुरू झाली. आणि त्याच्यामधनं आनंदाचा शोध, खरंच आनंद कशात आहे, तो आर्थिक विकासात आहे, तो फक्त मनस्वास्थ्यात आहे का, तो कशात आहे, याबद्दलचे अनेक संशोधनं आणि अनेक सिद्धांत हे मांडायला सुरुवात झाली. आणि त्यातनं काही गोष्टी या पुढे यायला सुरुवात झाली की माणूस जे वागतो, वर्तणूक करतो, त्याच्यातनं तो प्रामुख्याने आनंदी असतो किंवा नसतो, तर तो का असतो किंवा का नसतो. तर त्यातनं एक पहिलं सूत्र आलं ते म्हणजे असं की एका रिसर्चमध्ये की आनंद हा त्याच्या स्वप्रतिमेशी किंवा सेल्फ इमेजशी निगडीत आहे. म्हणजे लहानपणी जेव्हा लहान मूल असतं तेव्हा त्याला सेल्फ इमेज नसते, स्वप्रतिमा त्याची तयार झालेली नसते, ते सहज नॅचरली ते हसतं, रडतं, भूक लागली की रडतं वगैरे, हे ठीक आहे. पण ते लहानपणापासून ते साधारणतः स्वप्रतिमा निर्माण होईपर्यंत म्हणजे पौगंड अवस्थेपर्यंत हे मूल जास्तीत जास्त आनंदी असतं. आणि त्यानंतर जेव्हा त्याचा झगडा सुरू होतो, समाजाशी झगडा सुरू होतो, विशेषतः पौगंडावस्थेत, नियम, समाजातले नियम याच्याबरोबर आणि आपण कोण आहोत नक्की, आपल्याला नेमकं काय करायचं आहे, हे प्रश्न निर्माण केले जातात. आणि त्याच्यामधनं त्याच्या बऱ्याच समस्या सुरू होतात. सेक्शुअलिटीबद्दलचे प्रश्न निर्माण होतात, समाजामध्ये यश मिळवायचं कसं त्याच्याबद्दलची तणाव निर्माण व्हायला लागतात, शिक्षणाबद्दलचे तणाव निर्माण होतात, पैशाबद्दलचे तणाव निर्माण होतात. आणि मग त्याचा आनंद जीवनामधला हा हरपत जातो आणि सेल्फ इमेजबद्दलचा गोंधळाची एक परिस्थिती असते. त्यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा तो थोडाफार त्या संघर्षामध्ये पडतो, नोकरी व्यवसाय करायला लागतो, लग्न करतो, मुलं बाळं होतात, तेव्हा तो पूर्णपणे व्यग्र असतो ह्या एक समस्या सोडवण्यामध्ये. आणि त्या काळामध्ये आनंदाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा तो 40-50 नंतर स्थिरावतो, थोडासा स्टेबल व्हायला लागतो, पैसे साठतात, त्याच्या व्याजामधनं सुद्धा काही जणं जगतात किंवा काही जणं पेन्शनीत येतात. त्यानंतर 50 नंतर आनंदाबद्दलचा किंवा आपल्या स्वतःच्या जीवनाबद्दलचा पुन्हा एकदा विचार व्हायला लागतो आणि माणसं निवड करायला लागतात की माझ्या आवडीचं काय आहे ते मी करीन. आत्तापर्यंत मी करिअर केलं पण आता मला पाहिजे ते छंद मी जोपासेन. त्यावेळेला काही जणांना 50-60 नंतर नातवंड होतात, मग त्यांच्याबरोबर खेळण्यामध्ये ते रममाण होतात आणि पुन्हा लहान मूल होतात. त्यावेळेला तसं आनंदाचं प्रमाण हे स्वप्रतिमेशी जोडलेलं यू शेप आहे. 60-70 पर्यंत हा म्हणजे 50 ते 70 हा काळ हा जसा लहान मुलांचा काळ आहे,
पौगंडावस्थेपर्यंत तसाच हा आनंदाचा काळ असतो. आणि 70 नंतर बरेचसे एलिमेंट सुरू होतात. माणसं आजारी पडतात, वैद्यकीय मदतीची गरज भासते आणि त्या काळात फार काही करणं शक्य नसतं. त्यावेळेला पुन्हा शारीरिक कुरकुर सुरू झाल्यामुळे आनंदाचं प्रमाण कमी होतं. आणि तर अशा पद्धतीचा एक सर्वे सांगतो की आनंद हा आयुष्यभरामध्ये कशा पद्धतीने हा यू कर्व पद्धतीने जातो. अशा आनंदाच्या अनेक रिसर्च किंवा संशोधनं होत आहेत. त्याच्यामधला एक गमतीशीर रिसर्च असा आहे की आनंदी का नसतो आपण, तर आपण आनंदाचा चॉईस करत नाही. म्हणजे आपण आनंद निवडतच नाही. म्हणजे त्याच्याबद्दलचा एक एक्सपेरिमेंट असं झाला की एका हॉटेलमध्ये बुफे मांडलेला होता आणि तिथे लोकांना आधीच विचारलं होतं की तुमच्या आवडीच्या गोष्टी कुठल्या आहेत, सगळ्यात खाण्यामधलं काय आवडतं, कुठले पदार्थ आवडतात. आणि असे आवडीचे पदार्थ ठेवलेले होते. आणि काही पदार्थ असे होते की उदाहरणार्थ मला समजा मेथीची भाजी आवडत असेल आणि तिथे काय चिकनची एक डिश ठेवलेली आहे आणि ती खूप महाग आहे, काही वेगळ्या पद्धतीची असं डिश आहे आणि महाग आहे. आणि लोकांना सांगितलं की तुम्ही निवड करा, की याच्याबद्दल काही नाही आहे, तुम्हाला हवं ते तुम्ही निवड करू शकता. तर लोकांनी महाग जी पदार्थ आहे स्वतःच्या आवडीचं सोडून महाग आहे तो पदार्थ निवडला आणि त्याला प्रेफरन्स दिला. याचं कारण त्यांनी तिथे व्हॅल्यूजचं जजमेंट केलं आणि याच पद्धतीने मग स्वतःच्या आवडीकडे दुर्लक्ष करून. आता हे तर काय सहजपणे घडणारी गोष्ट आहे असं वाटेल, पण त्याच्यावरनं पुढे अनेक निष्कर्ष काढले आणि ते पुढे अनेक संशोधनं केली की सुरुवातीला मुलांना जर तरुण मुलांना विचारलं जेव्हा ते ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतात तेव्हा की तुला काय व्हायचं, तू कशासाठी येतं, तेव्हा ते उत्साहाने सांगतात की माझ्या आवडीचं, माझ्या आनंदाचं जे काय आहे ते मी माझ्या आयुष्यात करेन. पैसा आहे म्हणून मी नोकरी करणार नाही, तर मला हवं तेच करण्याकरता म्हणून मी हा कोर्स घेतलेला आहे आणि मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करणार आहे. आणि ज्या वेळेला ते एंडला येतात, थर्ड इयरला किंवा ग्रॅज्युएशनच्या वेळेला येतात, त्यावेळेला जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जातो किंवा विचारलं जातं तेव्हा त्यांचे सगळे चॉईसेस हे त्यांना काय पॅकेज मिळणार आहे या पॅकेजशी निगडीत असतात आणि ते त्यांना जो चॉईस आहे तो ते चॉईस करत नाहीत. आणि हेच गमतीशीररित्या आपल्या समाजात सगळीकडे आढळतं की नोकरी करण्याचं चॉईस असो, मुलगी बघण्याचं चॉईस असो किंवा आयुष्यामधले सगळ्यात महत्त्वाचे निर्णय असतात ते म्हणजे लग्नाचे चॉईस असो, मुलाबाळांबद्दलचं चॉईस असो, हे सगळे आनंदाचे चॉईसेस निवड ही आपण कुणाच्या तरी म्हणण्यावरनं घेतो, पालकांच्या दबावाखाली घेतो, इतरांच्या सांगण्याप्रमाणे आपण वागतो आणि त्यामुळे आपणच नकळतपणे आनंदाची निवड करत नाही, तर आपण ही नकळत आपल्या मनाविरुद्ध गोष्टी करतो आणि मग आयुष्यभर आपण मी आनंदी नाही किंवा दुःखी आहे अशा पद्धतीने आपण मांडणी करतो. अशा प्रकारचा एक सर्वे इंटरेस्टिंग आलेला आहे आणि त्याला एक हॅपीनेस पॅरेडॉक्स, हा जो हॅपीनेसचा पॅरेडॉक्स आहे तो सिद्धांत हा मांडला गेला, जो बऱ्यापैकी खरा आहे असं आपल्याला पटतं. आणि म्हणून शिकायला काय पाहिजे, तर मी आनंदाचे चॉईस कसे करेन, पण मुळातच आनंदाचे निवड करण्याकरता आपण डिफाईनच केलेलं नसतं की आनंद काय आहे, मला काय आवडतं हे आपल्याला माहितीच नसतं, मला नेमकं काय हवं आहे तेच आपल्याला माहिती नसतं, आनंदी मी कशामुळे होतो हेही आपल्याला माहीत नसतं. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःचाच अभ्यास करावा लागतो आणि जाणून घ्यावं लागतं की आपण काय केलं म्हणजे आनंदी होतो. कोणत्या गोष्टी आपल्याला केल्यानंतर आपण भान विसरून जातो, आपल्याला त्या आवडतात आणि त्या गोष्टींची मी निवड करेन तर मी आनंदी राहीन. ही निवड शिकवण्याची गरज आहे आणि त्याच्याबद्दलचे पण अनेक काय म्हणूया सर्वेज किंवा संशोधन झालेलं आहे आणि त्यातून आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत हे पाहायला मिळतात. मग आपण आनंदाचे चॉईसेस करतो कशातून, किंवा हे आपण जे काही निवडतो, साध्या वस्तू असतील किंवा आपल्या जगण्याची तऱ्हा असेल, पद्धती असेल, हे कशातनं आपण निवडतो, तर आपल्या आसपास असणाऱ्या प्रभावांमधनं निवडतो. आणि आता माहिती युगाच्या काळामध्ये हा प्रभाव प्रामुख्याने वाढलेला आहे, तो म्हणजे जाहिरातीतून.
आपण वर्तमानपत्रात जाहिराती वाचतो, आपण टी व्हीवरती जाहिराती पाहतो, आपण मोबाईलमध्ये सातत्याने काहीही कन्झ्युम करत असो कंटेंट, तर त्याच्यामध्ये सातत्याने जाहिराती असतात आणि त्यातून आपल्याला सारखं सांगितलं जात असतं की अमुक प्रकारचं चॉकलेट खाल्लं तर तुम्हाला खूप आनंद होईल, सेलिब्रेट करायचं असेल तर ते चॉकलेट घ्या, किंवा अमुक गाडी घेतली तर तुम्ही खऱ्या अर्थाने काय आनंदी असाल, साधा चहा घ्यायचा असेल तर तो चहा कसा आनंद देतो, इथपासून ते अनेक आता वस्तू तुमच्या डोळ्यासमोर येतील की ज्या तुम्हाला आनंदी कसे बनाल किंवा आनंदी जीवन जगायचं असेल तर या वस्तू किंवा याच सेवा तुम्ही घेतल्या पाहिजेत, तरच तुम्ही आनंदी व्हाल, अशा प्रकारचं सातत्याने बंबार्डिंग करत असल्यामुळे आपल्या नकळत सबकॉन्शियसली आपण हे निर्णय घेतो आणि आपल्याला जे हवं आहे ते चॉईसेसच आपण करत नाही आणि त्यामुळे पैसे खर्च करून बसतो आणि त्यानंतर आपण पस्तावतो की अरे रे खरं तर मला हे नको होतं, किंवा ते तात्कालिक मिळणारा आनंद आहे तो संपला, मग काय, त्यामुळे माझ्या मनाचं जे करायचं होतं ते राहूनच गेलं आणि त्याच्यामुळे आपण काही प्रमाणात कमी आनंदी असतो किंवा दुःखी असतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून आपल्याला नेमकं हवं आहे काय याच्याबद्दलचा अभ्यास करणं आणि त्या पद्धतीचं शोधणं हे खूप गरजेचं आहे. मग त्यात 2 प्रकार येतात आनंदाचे बेसिकली. एक आहे मोमेंटरी हॅपीनेस, तात्कालिक हॅपीनेस. तर तात्कालिक आनंदामध्ये आपण हे जे जगताना आपण छोट्या छोट्या मोहांना जे बळी पडतो, त्या मोहांमधनं जे काही आपण कालांतराने तो संपल्यानंतर होणारं जे दुःख आहे, तर हे हॅपीनेसला आपण सातत्याने प्राधान्य देतो आणि त्यामुळे एकूण जीवन आपलं आनंदी होत नाही. पण काही जण असे असतात की ज्याला आपण होलिस्टिक हॅपीनेस म्हणू, म्हणजे परिपूर्ण किंवा समग्र आनंदाबद्दलचा विचार त्यांनी केलेला असतो, स्वतःच्या जीवनाबद्दल विचार केलेला असतो आणि दूरगामी पद्धतीने मला कुठपर्यंत पोचायचं आहे, मला नेमकं काय हवं आहे, ह्या गोष्टी खूप स्पष्ट असतात आणि अशा स्पष्ट असल्या की त्यांचे चॉईसेस पण त्यांना जिथे पोचायचं आहे तिथे पोचण्यासाठी म्हणून आत्ताचे पण चॉईसेस होतात आणि मग ते ठामपणे नाकारतात. म्हणजे एखादा गायक असतो, तो गायक जर त्याचं ध्येय असेल की उत्तम गाणं मला करायचं आहे आणि तो त्यासाठीच रियाज रोज करत असेल, तर तो पार्ट्यांमध्ये किंवा तंगळमंगळ करण्यामध्ये वेळ घालवणार नाही. तो रियाजाला तितकंच महत्त्व देईल आणि मग त्यातून त्याचा यश त्याला मिळेल आणि आनंद पण मिळेल. त्यामुळे यशाबद्दलचा एक संशोधन असं झालेलं आहे की जे रॉजर्सने केलेल्या प्रसिद्ध आहे की 2000 यशस्वी माणसांचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यातून असं लक्षात आलं की यशस्वी माणूस कोण असतो, तर त्याची व्याख्या करताना त्यांनी अशी केली आहे की यशस्वी माणूस तो असतो की जो कधीतरी त्याला त्याच्या स्वतःच्या मधल्या गुणांची जाणीव होते आणि त्या गुणांची जाणीव झाल्यानंतर त्या गुणांचा तो इतका सातत्याने वापर करतो आणि पुढे त्या गुणांमधनंच त्याला ते का वापर करतो, तर त्याला आनंद तर मिळतच असतो पण तो अधिकाधिक खोल जातो कारण त्याच्यामधली क्युरिओसिटी वाढत राहते आणि मग तो सातत्याने वापर करत असल्यामुळे त्यातून त्याला पुन्हा आनंद मिळतो आणि तो सातत्याने करत असल्यामुळे त्याच्या पाठीमागे मग यश, कीर्ती, पैसे वगैरे सगळे येतात, पण तो त्याचा पाठलाग करत नसतो, तो आपल्यामधल्या त्या गुणांचा पाठलाग करत असतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं त्याचं उत्तम तर आपल्याकडे सचिन तेंडुलकरचं उदाहरण आहे की कधीतरी 10वी, 11वी, 12वीमध्ये जेव्हा लक्षात आलं की आपण खूप उत्तम बॅटिंग करू शकतो, चांगला गुरु मिळाल्यानंतर लक्षात आलं की ही क्षमता वाढती आहे, भावानी सपोर्ट केल्यानंतर आणि आईवडिलांनी सपोर्ट केल्यानंतर त्याला छानपैकी आकार आला आणि त्यांनी बॅटिंग हेच करिअर ठरवलं, तर तो फक्त बॅटिंगमध्येच किती तासनतास बॅटिंग करायचा किंवा वेगवेगळ्या मॅचेसमध्ये न थकता सहभागी व्हायचा. ह्याचं कारण त्या गुणांमधूनच त्याला आनंद मिळत होता आणि ते एनहान्स करण्याची ज्याला म्हणूयात काही चटक लागली होती किंवा हे आनंदाचं व्यसन लागलं होतं आणि ज्याच्यामधनं तो इतका प्रसिद्ध पण झाला, पैसे पण मिळाले किंवा ते पण पैसे मिळवण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी म्हणून तो क्रिकेट खेळत नव्हता, तो आनंदासाठी क्रिकेट खेळत होता. त्याच्या मुलाखतींमधनं जेव्हा 100 केलेले आहेत तेव्हा सांगतो, तेव्हा तो एक त्या शतक होतं तेव्हा त्याला बाकीचं बाहेरचं काही दिसत नाही, तो चेंडू फुटबॉलसारखा दिसायला लागतो आणि तो सहजपणाने बॉल मारतो, अशा प्रकारचे वर्णन आहेत. त्याला फ्लो ऑफ वर्क म्हणतात
अशा प्रकारचा जर फ्लो तुमच्या जीवनामध्ये तयार झाला आणि तुम्ही सगळं काही विसरून त्या कामामध्ये मग्न असाल आणि तुमचे जे काही गुण असेल ते व्यक्त होत असाल, करत असाल, मग तुम्ही लिहित असाल तर ते लिहिण्यात तुम्ही हरपून जाता, तुम्ही गात असाल, तुम्ही कुठलंही काम करत असाल आणि त्यातून जर हरपून जात असाल तर ती एक आनंदाची निर्मिती असते आणि ती आनंदाची निर्मिती ही रिफ्लेक्ट पण होते, इतरांपर्यंत पण पोचते आणि त्याच्यामुळे सगळेच आनंदी होतात आणि मग तुम्हाला बघण्याकरता, तुमचं गाणं ऐकण्याकरता, तुमची चित्र पाहण्याकरता म्हणून लोक पैसे देतात आणि ते यश, प्रसिद्धी, पैसे हे तुम्हाला फॉलो करतं. अशा प्रकारे आनंदी जीवन जर फॉलो करायचं असेल, जगायचं असेल तर ह्या प्रकारच्या जीवनाचं ज्याला आपण म्हणू की चॉईस हा स्वतःच्या हातात आहे. मी माझ्या गुणांना परस्यू करेन, हॅपीनेसला किंवा कुठल्या तरी वस्तूंना जे परस्यूट करतात ते गाडी घेण्यासाठी धडपड करतात किंवा अमुक काहीतरी जाहिरातींना बळी पडून ते मिळवण्यासाठी धडपड करतात, ते हमखास पुढे दुःखाच्या खाईत लोटले जातात किंवा चुकीच्या मार्गाला लागतात. पण जे स्वतःच्या गुणांना परस्यू करतात ते आनंदी पण राहतात आणि त्याच्या पाठोपाठ यश आणि संपत्ती वगैरे सगळ्या प्रसिद्धी ह्यासुद्धा गोष्टी मिळतात. त्यामुळे जर साधा प्रश्न कुणालाही विचारला की आता गंमत आहे बघा, आपण हे उदाहरण घेतलं जीवनातल्या फ्लोचं आणि त्यातून मिळणारे ह्या पैसा, प्रसिद्धी वगैरेचं, पण प्रत्यक्षात जर कुणालाही विचारलं किंवा सर्वे केले त्या सगळ्यांमध्ये हे रिफ्लेक्ट होतं. ते म्हणजे तुम्हाला काय हवे आयुष्यात असं जर विचारलं तर सहजपणाने येणारी जी उत्तरं आहेत त्याच्यामध्ये आहे मला भरपूर पैसा मिळवायचा, खूप पैसा मिळवायचा. बरं काय करणार पैशाचं माहीत नाही, खूप पैसा पाहिजे. त्याच्यानंतर काय यश मिळवायचे, काही जर तुम्ही म्हटलं तर काय प्रसिद्धी मिळवायची. ओके, कशासाठी पाहिजे प्रसिद्धी? तर पुन्हा प्रसिद्धी मिळाली की पैसा मिळतो. मानमरातब पाहिजे, तर पैसा, प्रसिद्धी, मानमरातब ह्या सगळ्या आपल्या कल्पना ह्या आनंदाशी निगडीत आहेत. त्याला म्हणतो आपण एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे पोस्टपोनमेंट ऑफ हॅपीनेस. म्हणजे तुम्ही जर ठरवलं की अमुक मिळाल्यानंतर मी आनंदी होईन तर तोपर्यंत तुम्ही त्या आनंदाला पोस्टपोन केलेलं असतं. म्हणजे तोपर्यंत तुम्ही दुःखी राहणार हे तुम्हीच ठरवलेलं असतं की मला जी वस्तू मिळती आहे ती मिळत नाही तोपर्यंत मी दुःखी आहे. आणि बरं ती मिळाल्यानंतर काय होतं? ती मिळाल्यानंतर तो आनंद क्षणिक ठरतो कारण पुढची वस्तू तुम्हाला खुणावू लागते आणि ती मिळवण्याकरता तुम्ही धडपड करावं लागतं. त्यामुळे काही वेळेला असं दिसतं की एखादा गरीब आहे, समाधानी आहे, जे मिळालं आहे त्याच्यामध्ये आनंदात आहे आणि त्यांनी स्वीकार केलेला आहे आपल्या स्वतःच्या परिस्थितीचा, तो जास्त आनंदी दिसतो. आणि एखादा श्रीमंत आहे आणि खूप गोष्टी त्याच्याकडे आहेत पण तो महत्त्वाकांक्षी आहे, पण तो दुःखी दिसतो, तो चिडचिड करताना दिसतो, तणावाखाली दिसतो. याचं कारण त्यांनी पोस्टपोन केलेलं आहे, त्याचं समाधानच झालेलं नाही आहे. दरवेळेला त्यांनी एक गोष्ट अचीव केली की त्याचा आनंद त्यांनी पोस्टपोन पुढे क्षितिजापर्यंत नेलेला आहे. त्यामुळे तो आत्ताच्या वर्तमानामध्ये आनंदी नाही आहे. मग वर्तमानामध्ये आनंदी राहायचं असेल तर दोन गोष्टींची एक निश्चितपणे नोंद घ्यावी लागते. ते म्हणजे अनेक पुस्तकांमधनं किंवा आपल्याकडे सुद्धा स्टोरीटेलवरती ही पुस्तकं आहेत, त्याच्यामधनं ही सिक्रेट वगैरे म्हणून सांगितलेली आहेत की लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड ॲबंडन्स. म्हणजे खूप काही गोष्टी, संपूर्ण निसर्ग हा इतका प्रचंड भरलेला आहे की तिथे स्कॅर्सिटी नाही आहे. तुम्ही जेवढं घ्याल तेवढं कमीच आहे. तर तुम्ही जर कुठल्याही गोष्टींचा विचार केला आणि त्याला हे केलं तर ते तुमच्याकडे येईल, मिळेल. पण ही ज्याची जाणीव असते की हे संपन्न समृद्ध आहे आणि मला शक्य नाही इतक्या गोष्टी या निसर्गामध्ये, समाजामध्ये उपलब्ध आहेत, तर ही जर जाणीव असेल तर तुम्ही स्वाभाविकपणे काही प्रमाणात संतुष्ट राहता आणि परिस्थितीचा स्वीकार आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून तुम्ही आत्ताच्या काळामध्ये ज्या पद्धतीने जगायचं आहे किंवा त्यातले जर निर्णय घेतलेत आणि तुम्हाला जर क्लॅरिटी असेल की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही वर्तमानात जगायला शिकता. आणि वर्तमानात एकदा जगायला शिकलात की विचारांमुळे बहुतेक सगळे विचार जे असतात ते आयदर भूतकाळाबद्दलचे विचार करत असतात आणि भविष्याबद्दलची चिंता करत असतात. त्याच्यामुळे भूतकाळाबद्दलचा कुठलाही विचार असतो तो भूतकाळाबद्दलचाच विचार असतो, मागच्या अनुभवांबद्दलच तुम्ही विचार करत असता आणि त्यातून भविष्यामध्ये अमुक घडेल तमुक घडेल याबद्दलची चिंता करत असता. तर
ह्या दोन्ही गोष्टी टाळायच्या असेल तर वर्तमानामध्ये आता तुम्ही जे काही करतात त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं, त्याच्यामध्ये जगायला शिकलत आणि तो जो फ्लो आला तुमच्या कामामधल्या जीवनामधला आणि सगळं विसरून जर तुम्ही ते एखादी गोष्ट करत असाल तर अशा पद्धतीचं जीवन हे आनंदाचं जीवन होतं. अनेक गोष्टी बोलण्याजोग्या आहेत किंवा अनेक गोष्टीची संशोधनं या आनंदाच्या क्षेत्रामध्ये जगभर होत आहेत, करतायत. अशा प्रकारची लोक एकत्रित येत आहेत आणि तशीच काही संशोधनं स्टोरीटेलनी पण करायचा विचार केलेला आहे की आपण खरोखरच आनंदी आहोत का, हा प्रश्न एकदा आपण विचारू. अनेक विषय त्याच्यामध्ये आहेत. विश्वास हा एक महत्त्वाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये आपण जर दुसऱ्यावर सातत्याने अविश्वास टाकायला सुरुवात केली, समाजामधल्या नकारात्मक गोष्टींना पाहून आपण इतके दुसऱ्यांवरती अविश्वास दाखवतो की त्याच्यातनंच आपलाच विश्वास आपण गमावतो आहे, आपण आपल्या जगण्याला बंधनं घालतो आहेत हे आपण विसरतो. त्यामुळे सगळ्यांवर पूर्णपणे आंधळेपणाने विश्वास ठेवावा का, तर तसं नाही आहे. स्मार्ट ट्रस्ट म्हणून एक संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये विश्वास कसा ठेवावा याच्याबद्दलच्या अनेक संशोधन किंवा रिसर्च झालेले आहेत. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील की स्मार्ट ट्रस्ट कसा ठेवला पाहिजे, जगण्यामध्ये कॉन्फ्लिक्ट नको असं कसं शक्यच नाही. जगणं म्हणजेच कॉन्फ्लिक्ट आहे, तर हा कॉन्फ्लिक्ट कसा घ्यायचा, कशा पद्धतीने स्वीकारायचा आणि त्याच्यामध्ये आपण आपल्याला जे हवं आहे ते कसं मिळवायचं. प्रामुख्याने जो आनंद आहे तो आनंद हा पुढे कुठेतरी भविष्यात नाही आहे, तर तो आत्ता या क्षणी आहे आणि तो कसा जगायचा याच्याबद्दलचं नक्कीच माहिती आपल्याला घ्यावी लागेल. आणि असे आनंदातला द्विगुणित करणारे किंबहुना सातत्याने आपल्याला वेगवेगळी माहिती देणारी पुस्तकं, प्रवचनं, व्याख्यानं आणि दैनंदिन गीतेपासून ते अगदी कृष्णमूर्तींपर्यंत अनेकांचे विचार हे स्टोरीटेलवर उपलब्ध आहेत. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या थेरीज आणि आत्ता वैज्ञानिक काय घडणाऱ्या गोष्टी आहेत, संशोधनं आहेत, तीही स्टोरीटेलवरती उपलब्ध आहेत. या सगळ्यांचा आपल्या स्वतःच्या विकासासाठी, स्वतःला उन्नत करण्यासाठी आणि समृद्ध आनंदी जीवन जगण्यासाठी आपण सगळ्यांनी उपयोग करून घेऊया. आणि ऐकू आनंदे हा फक्त आजचाच दिवस नव्हे तर रोजचा दिवस म्हणून साजरा करूया.